हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपलं या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे बघूयात. तर मित्रांनो, आता इथे कबीर समोर त्याची माँ आलेली असते आणि आता माँ म्हणत असते की कसा वाटला कबीर माझा लपंडाव. तर त्यावेळी आता कबीर जो आहे त्याला खूप मोठा धक्का बसतो की माँ इथे काय करत आहे. तर त्यावेळी आता तो विचारू लागतो की माँ, म्हणजे हे सगळं तुम्हाला माहिती होतं. तर त्यावेळी आता माझी आहे ती बोलते की हो कबीर, मला हे सगळं माहिती होतं. आणि त्याचनंतर आता इथे मा जी आहे ती कबीरला म्हणू लागते की हे बघ कबीर, माझी हा लपंडाव खेळण्याची कधीही इच्छा नव्हती, पण मला भाग पाडलं, त्यामुळे मला असा लपंडाव करावा लागला. तर आता कबीर जो आहे तो मलाच विचारत असतो की माझ्यापासून हे सगळं तू का लपवलंस. तुला तर माहिती होतं की आपण दोघं एका टीममध्ये आहोत, मग तुला हे सगळं करण्याची काय गरज होती. तर आता माझी आहे ती कबीरला म्हणते की सांगते, सगळं काही सांगते. तर त्यावेळी आता कबीरला आठवतं की ज्यावेळी आता कबीरने मला विचारलं होतं की तू एवढ्या सकाळी सकाळी कुठे जातेस, मला कळत नाही आहे की पण तू रोज जाते आहेस. तर त्यावेळी माने त्याला उत्तर दिलं होतं की हे बघ, मी आता तुला हे उत्तर देणं महत्त्वाचं समजत नाही, त्यामुळे मी तुला हे उत्तर देऊ शकत नाही. तर आता कबीरने इथे तिला उत्तर मागितलं होतं, पण माने त्याला काही सांगितलेलं नसतं. तर त्यानंतर आता इकडे जेव्हा माने कबीरला सांगितलं होतं की कबीर, आपल्याला तेजस्विनीला शोधायला हवं, पण कबीरला आणि मला कळालं होतं की तेजस्विनीला त्या दरीमध्ये ढकललं गेलं आहे. आणि त्यामुळे आता इथे कबीर मला हे समजावत असतो की दरी एवढी खाली आहे ना, की त्यामध्ये जर कुणी पडलं तर तिथून जगू शकत नाही. तर माँ म्हणत असते की हे बघ कबीर, मला असं वाटतं की 99% 1% तरी तेजस्विनी जिवंत असेल. तर त्यावेळी आता इथे ज्यावेळी कबीरने हार मानली होती, पण माने हार मानली नव्हती, त्यावेळी माने सांगितलं होतं की मला कुठेतरी असं वाटतं की माझी तेजस्विनी जिवंत आहे. आणि त्या 1% जोरावरती माँ जी आहे ती तेजस्विनीला शोधायला निघाली होती. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो मला म्हणतो की माँ, म्हणजे तू 1%वरती ह्या तेजस्विनीला शोधून काढलं खरंच. तर त्यावेळी आता माँ बोलते की हो, मला वाटत होतं की कुठेतरी तेजस्विनी जिवंत आहे. आणि त्यानंतर जेव्हा आम्हाला तेजस्विनी सापडली त्याच वेळी त्या दिवसापासून तेजस्विनीचा उपचार होत आहे. आणि इथे रोज रोज तिचा उपचार मी करत आहे, पण मी कुणाला अजूनही भनक लागू दिली नाही आहे की तेजस्विनी का मात्र जिवंत आहे. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो मला म्हणतो की माँ, तुम्ही ग्रेट आहात. तर त्यावेळी आता इथे माँ जी आहे ती बोलू लागते की कबीर, तुला माझ्यावरती विश्वास ठेवावासा वाटला नाही की 1% देखील तेजस्विनी जिवंत असू शकते. तर आता कबीरलाही खूप नवल वाटतं की फक्त 1%च्या आधारावरती माने तेजस्विनी कामतला त्या दरीतून शोधून काढलं. कबीरला माँवरती खूप छान वाटत असतं की माने एवढं सगळं केलं आणि तेही या वयात. तर त्यावेळी आता माँ म्हणत असते की हे सगळं माझं कर्तव्य होतं, आणि जर मी तेजस्विनीला शोधलं नसतं तर मी माझ्या मनालाच किती काय लागून घेतलं असतं माहीत नाही. तर त्याचनंतर आता इथे माझी आहे ती सारखं कबीर कबीर कान्हाला म्हणत असते, पण इकडे तेजस्विनीला हे माहिती आहे की हा कान्हा आहे. तर तेवढ्यातच आता इथे तेजस्विनी इथे मला विचारू लागते की माँ, हा कबीर कसा काय, हा तर कान्हा होता ना. तर त्यावेळी आता माँ जी आहे ती बोलू लागते की हे बघ तेजस्विनी, हा कबीरच आहे ना की कान्हा. तर त्याचनंतर इकडे ही मनस्विनी आता तिच्या आईला पुरण्यासाठी खड्डा खोदत असते. तर आता तिने तिचा जीवही घेतला आहे आणि तिचं नामोनिशाण मिटवण्यासाठी तिला आता तिथे त्या खड्ड्यामध्ये पुरून देखील टाकायचं असतं. तर आता तिचा खड्डा वगैरे खणून झालेला असतो आणि आता ती म्हणत असते की आई, आता ना तू फक्त वरती जायचंस आणि तेही निवांत जायचंस. आता कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. तुला खूप पैशाची हौस होती ना, तुला खूप पैशाचा मोह होता ना, बघ आता सगळं काही संपलं. आता तू निवांत झोप, असं इथे मनस्विनी तिच्या आईला म्हणत असते. तर त्याचनंतर आता इकडे ही तेजस्विनी विचारत असते की माँ, हे सगळं नक्की काय आहे, मला आणखीनही कळालं नाही. तर आता इथे कबीर जो आहे तो म्हणत असतो की हे पहा, मी दत्तात्रय
चा मुलगा आहे. तर त्यावेळी हे ऐकल्यानंतर आता इथे तेजस्विनीला कळते की म्हणजे हा कान्हा कबीर आहे तर, आणि तिच्या मैत्रिणीचा आणि तिच्या भाऊजींचा मुलगा आहे. हे ऐकल्यानंतर तेजस्विनीला खूप छान वाटतं. आणि त्याच नंतर आता इकडे माईला आठवते की कशाप्रकारे जेव्हा तेजस्विनी घरी नव्हती, म्हणजे मनस्विनीने तिला मारण्याचा प्रयत्न केला होता, त्यावेळी मनस्विनी कशा पद्धतीने प्रॉपर्टी मिळवण्याची जी काही तिने योजना आखली होती ना, ती सगळी काही तिला धुळीत मिळवायची होती. आणि तसेच प्रयत्न माईंचे चालू होते. आणि इकडे मनस्विनीची विचारपूस काय थांबत नव्हती. तर त्यानंतर आता इथे ही जी मनस्विनी आहे तिला माहिती असतं की हा कान्हा नाही तर हा कबीर आहे. तर त्यावेळी ती सतत सखीचा मूळ हा कबीर आहे सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्याचनंतर आता इकडे या कबीरला कळते की सगळं काही काय होतं. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो तेजस्विनीला सांगू लागतो की हो, मी तुमच्या मैत्रिणीचा आणि तुमच्या भाऊजींचाच मुलगा आहे आणि सखीचा बालमित्र. हे ऐकल्यानंतर आता इथे तेजस्विनीला पुन्हा एकदा खूप मोठा धक्का बसतो. तेजस्विनी बोलते की काय, माझ्या मैत्रिणीचा मुलगा? तर त्यावेळी आता तिला खूप आनंद होतो. ती लगेचच कबीरच्या जवळ जाते. कबीरच्या जवळ गेल्यानंतर त्याच्या गालाला स्पर्श करते आणि आता हात कुरवाळून त्याला बोलू लागते की खरंच तू माझ्या मैत्रिणीचा मुलगा आहेस. आणि म्हणजे नशीब बघ ना, माझ्या सखीला तू मिळालास. माझी सखी आणि तू बालपणी दोघेही जण भातुकलीच्या खेळांमध्ये लग्न करायचास किंवा मित्रमैत्रीण म्हणून राहायचास, आणि आज बघ ना, खऱ्या आयुष्यात तुमच्या दोघांचं लग्न झालं. तर त्यानंतर आता इकडे इकडे ही मनस्विनी जी आहे ती इकडे तिच्या आईपाशीच बसलेली असते. खरं तर तिला कसलीही भीती वाटत नाही आहे की तिने एवढा मोठा खून वगैरे केला आहे आणि तिला कुणी पकडेल की काय, या सगळ्याचं काहीच तिला भान उरलेलं नसतं. ती फक्त तिच्या आईबद्दल चर्चा करत असते. ती म्हणते की मला माहीत आहे की तुला मला मारायचं होतं आणि तेही फक्त प्रॉपर्टीसाठी. मला वाटलं होतं कदाचित तुला माहिती असेल की तेजस्विनी कामत कुठे राहते आहे आणि त्यासाठीच तू मला इथे आणलं आहेस. पण नाही, तुझा हेतू वाईट होता आणि म्हणूनच तुला मला मारायचं होतं आणि म्हणूनच त्या हेतूमागे तुझंच जीवन नष्ट झालं आणि तुझं सत्य मला लवकरच कळालं. तर आता इथे मनस्विनीला वाटतं की जर तेजस्विनी जिवंत असती तर आत्तापर्यंत मला सापडली असते आणि ह्या नंदाबाईने देखील मला सांगितलं असतं. तर आता तिच्या आईवरती तिचा अजिबात विश्वास नसतो. ती देखील विश्वासाच्या पात्र नसते. तर त्यावेळी आता ती तिच्याशीच गप्पा मारत असते की काय मिळालं तुला हे सगळं करून? तुला तुझं सुख मिळालं की तुला तुझा बदला मिळाला? सांग मला. तर त्यावेळी मनस्विनी जी आहे ती अशीच बडबड करत बसते तिच्यापाशी, कारण ती जे काही करायला आली होती ते तर तिला साध्य झालं नाही असंच तिला वाटू लागतं. तर आता इकडे ही जी काही तेजस्विनी आहे ती कबीरला पाहून खूप भावूक झालेली आहे. ती म्हणत असते की माझ्या मैत्रिणीचा मुलगा आणि तेही माझ्या सखीचा जोडीदार. खरंच माझी सखी खूप लकी आहे. खूप भारी नशीब काढलं बघ तिने. तिला बालपणीचाच मित्र तिच्या आयुष्यात मिळाला आहे. तर त्यावेळी आता इथे तेजस्विनी जी आहे ती बोलते की पण मला वाटत नाही की या सगळ्याबद्दल सखीला काही माहिती आहे. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो इथे तेजस्विनीला सांगू लागतो की हो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. याबद्दल सखीला काहीच माहिती नाही आहे. खरं तर मी सखीच्या आयुष्यात एक हेतू घेऊन आलो होतो आणि त्यामुळे मला हेही सखीला कधी सांगता आलं नाही. तर त्यावेळी तेजस्विनीला कळत नाही आहे की कबीर काय बोलतो आहे. तर त्यावेळी कबीर तेजस्विनीला सगळं काही सांगू लागतो की माझ्या वडिलांना कशा पद्धतीने या मनस्विनीने फसवलं होतं बिझनेसमध्ये, आणि मला कुठेतरी वाटायचं की ही मुलगी ते सखी फक्त मनस्विनीचीच मुलगी आहे. पण त्यानंतर मला कुठे पुढे जाऊन कळालं की सखी मनस्विनीची नाही तर तेजस्विनी म्हणजेच तुमची मुलगी आहे. म्हणूनच मी ठरवलं की नाही, आता सखीला त्रास देण्यात काहीच पॉईंट नाही आहे, कारण त्याच्या वडिलांना बर्बाद करणारी ही दुसरी कोणी नसून मनस्विनी होती. आणि त्यानंतर माझा सूड घेण्याचा हेतू बदलला,
कारण सखीचा जीव घेण्यात मला काहीच अर्थ नव्हता, सखीला त्रास देण्यात मला काहीच हे नव्हतं. पण मला त्रास द्यायचा होता त्या माणसाला, ज्या माणसाने माझ्या वडिलांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, आणि ती म्हणजे ती मनस्विनी कामत. तर आता इथे या याने कबीरने सगळं काही इथे तेजस्विनीला सांगितलेलं असतं, आणि त्याचमुळे आता इथे तेजस्विनीला सखीची काळजी वाटू लागते की आता हा मुलगा जर एक हेतू घेऊन सखीच्या आयुष्यात आला आहे, तर पुढे सखी त्याच्याबरोबर खुश राहील का, म्हणजे असा प्रश्न आता इथे तेजस्विनीला पडलेला असतो. त्यानंतर ती तिच्याच विचारांमध्ये हरवून जाते. तर इकडे ही मनस्विनी अजून देखील तिच्या आईशीच गप्पा मारत असते, त्या मृत पडलेल्या व्यक्तीशी. तर त्यावेळी ती म्हणत असते की तुला काय वाटलं होतं, तू तुझा हेतू साध्य करशील, आणि ही मनस्विनी इतक्या लवकर तुला तुझा हेतू मिळू देईल नाही, असं कधीच होणार नाही. कारण आत्तापर्यंत फक्त प्रॉपर्टीसाठी मी कित्येक जणांचे जीव घेतले आहेत, आणि तू तर माझी आई होतीस, तरी देखील तुलाही माझा कधी विचार आला नाही, आणि मग मी काय विचार करणार तुझा. तर त्यावेळी आता मनस्विनी तिच्या आईबद्दलच खूप काही बोलत असते. तर आता ती म्हणत असते की लालसीबाई, कितीही सांगितलं तरीही तुला माझं ऐकायचं नव्हतं, आणि मग हे आता बघ तुझ्या आयुष्याची कशी माती केलीस तू, असं म्हणत आता इथे ही तेजस्विनी सारखी तिच्याशी गप्पा मारत असते, आणि इथे या मृत पडलेल्या व्यक्तीकडे ती पाहत असते. तर एवढा वेळ तिथे गप्पा मारून आता इथे ती म्हणत असते की आता माझ्या वाटेत कोणीही येणार नाही, आणि या मनस्विनीला अडवणारं आता कोणीही नसणार आहे, आणि तिच्या वाटेत येणारं कोणीही नसणार आहे. त्यामुळे ती खुश होत असते. ती म्हणत असते की या मनस्विनीपासून मरण देखील लांब पळतं, समजलं तुला आई, समजलं, असं वेड्यासारखं आता ही मनस्विनी या मृत पडलेल्या तिच्या आईशी बोलत असते. तर त्याच नंतर आता इकडे सखीच्या आईला अजूनही सखीची काळजी वाटू लागत असते. तर त्यावेळी आता कबीर जो आहे तो बोलतो की हे बघ मा आणि तेजस्विनी आंटी, मला असं वाटतं की आता सखीने तुमची खूप वाट पाहिली आहे, आणि तिला आता आणखी वाट पाहायला लावू देऊ नका, कारण तिला तिच्या आईची खूप आठवण येते. सतत ती तुमचा फोटो घेऊन कवटाळून बसलेली असते, आणि म्हणूनच कुठेतरी मला असं वाटतं की आता तुम्ही जिवंत आहे हे सत्य सखीला कळायला हवं. तर त्यावेळी आता सखीची आई जी आहे ती बोलते की हे बघ कबीर, मला असं नाही वाटत की सखीला हे सत्य एवढ्या लवकर कळावं. तर त्यावेळी आता इथे कबीर जो आहे तो बोलतो की आंटी, अहो तुम्हाला तिच्यापासनं दूर झाल्यापासून ती किती हळवी झाली आहे, 12 वर्ष झाली आहात तुम्ही इकडे तिकडेच आहात. तर त्यावेळी आता ही जी तेजस्विनी आहे ती बोलते की मला माहिती आहे की मी खूप वर्षांपासून इकडे तिकडे पळते आहे, लपते आहे, या सगळ्याचा ना मला खूप कंटाळा आला आहे, आणि या सगळ्याचा ना मला खूप त्रास होतो. जास्त त्रास मला माझ्या लेकीपासून दूर राहण्यापासून होतो. मीही काय करणार ना, जर मी तिच्या आयुष्यात पुन्हा आले तर ती मनस्विनी माझ्या सखीला खूप त्रास देईल, आणि मला ते अजिबात सहन होणार नाही. फक्त लालसेपायी, फक्त प्रॉपर्टीसाठी मी माझ्या सखीचं आयुष्य असं माझ्यासारखं होताना नाही पाहू शकत. त्याचमुळे आता तेजस्विनीने विचार केला आहे की नाही, मी माझ्या मुलीच्या आयुष्यात अशी वेळ कधीही येऊ देणार नाही, आणि म्हणूनच कबीर, हे सत्य मला तिच्यापासून लपून ठेवायचं आहे की मी जिवंत आहे. तर त्यावेळी आता इथे ही जी मा आहे ना ती बोलू लागते की हे बघ कबीर, जर तुला तुझं प्रेम आणि तेजस्विनीला एकत्र आणायचं असेल तर तुला तुझा सूड विसरावा लागेल, कारण तू ते कधीच शक्य तुझ्याच्याने होणार नाही. तू तुझा सूड कधीही घेऊ शकणार नाही. तू ज्या हेतूने या सखीच्या आयुष्यात आला होतास तो हेतू तू कधीच पूर्ण करू शकणार नाहीस. मग आता बघ, तू ठरव तुला काय करायचं आहे. तुला तुझा सूड घ्यायचा आहे की या दोघींना एकत्र आणत बसायचं आहे, सांग मला. तर त्यावेळी आता कबीर बोलतो की नाही, मी माझा सूडही घेणार आणि त्या सगळ्याचाही विचार करणार, असं कबीर इथे मला म्हणत असतो. त्यानंतर आता इकडे ही मनस्विनी अजून देखील तिथेच पडलेली आहे आणि सारखी हसत असते. ती म्हणत असते की आता सगळं काही माझ्या मनासारखं होणार, आणि आता आई तू जाणार नरकामध्ये. खरं तर आधी स्वर्गामध्ये म्हटली होती, पण नंतर ती म्हटली की नाही नरकामध्ये, कारण तिने अशी कृत्य केली आहेत हे मनस्विनीला चांगलंच माहिती आहे, आणि ती तिच्यावरतीच हसत असते.
मनस्विनी तिच्या आईकडे पाहून म्हणते की काय लहानपणी मला मुजरा करायला शिकायचीस ना, पण मला जर येत नव्हता तर तरी देखील मला मुद्दाम मुजरा करायला शिकवायचीस. आणि आता बघ, आता जा, आता कर तमाशा वरती नरकात जाऊन. तर आता इथे ही जी मनस्विनी आहे ती इथेच गाणी म्हणू लागते. त्यानंतर इकडे हा जो कबीर आहे ना, तो तेजस्विनीला हे सांगत असतो की हे पहा, तुम्ही काळजी करू नका. आता आम्ही सरकार पाडण्याचं पूर्ण बंदोबस्त केला आहे आणि आत्तापर्यंत त्यांची वाट लावलेली आहे आणि आता थोडंच बाकी आहे. लवकरात लवकर सगळं काही नष्ट होईल आणि मग आपण सगळे काही एकत्र येऊयात. तर त्यावेळी आता इथे कबीरला असंच वाटत असतं की सखी आणि सखीच्या आईने एकत्र यावं. तर आता सखीची आई जी आहे ती बोलते की कबीर, मला खूप त्रास होतो या गोष्टीचा. एवढ्या वर्षांपासून मला माझ्या मुलीपासून दूर राहावं लागत आहे. माझंच मला माहिती आहे की मला किती त्रास होतो. तर आता कबीर तिचा त्रास समजू शकत होता, कारण त्याने स्वतः तो अनुभवला होता सखीसोबत राहून. कारण सखीलाही तेवढा त्रास होतो. ज्या आईने तिला जन्म दिला, ज्या आईने तिचं भविष्य एवढं उज्ज्वल करण्यासाठी सगळं काही ठरवलं होतं, पण आज तीच आई तिच्याकडे नव्हती. म्हणून तीही दरवेळी पावलोपावली पश्चाताप करत होती. तर आता माने आणि कबीरने तेजस्विनीला आधार दिला आहे की सगळं काही व्यवस्थित होणार आहे. लवकरच मनस्विनीचा सगळा चेहरा जगासमोर येणार आहे आणि लवकरच त्या सगळ्याची तिला आम्ही शिक्षाही देणार आहे, असं कबीरने इथे तेजस्विनीला सांगितलं आहे. तर मित्रांनो, आता पुढील भागात इथे ही मनस्विनी जी आहे ती आता त्या मुलीसोबत खेळ खेळत असते आणि त्या खेळामध्ये आता ती मुलगी हारलेली असते. म्हणूनच आता त्याची शिक्षा ती तिला देणार असते. तर आता ती प्रचंड घाबरलेली असते आणि इकडे हा कबीर याने सखीला अजून हे सत्य सांगितलेलं नाहीये की तो तिचा बालमित्र आहे. तर ज्यावेळी सखीला हे कळेल त्यावेळी ती काय रिॲक्ट करणार आहे. तेजस्विनीला कुठेतरी वाटत असतं की कबीरने इथे सखीला सांगून टाकावं की तो तिचा बालमित्र आहे आणि त्यावेळी तिला किती याचा ती विचार करत असते. तर त्याच नंतर आता पुढील भागात इकडे कबीर जो आहे तो त्याची बॅग चेक करत असतो आणि त्या बॅगमध्ये त्याच्या वडिलांचे आणि त्याचे काही फोटोज असतात. तर त्यावेळी आता जेव्हा ते फोटो तो पाहत असतो तर अचानकच त्याच्या हातातनं एक फोटो खाली पडतो आणि त्याच वेळी तिथे सखी आलेली असते. सखी आल्यानंतर लगेचच तो फोटो उचलायला जाते. कबीरला टेन्शन येतं की जर हा फोटो सखीने पाहिला तर तिला सगळं काही सत्य कळेल. तर त्यावेळी आता इथे सखीच्या हातात दुसराच फोटो आलेला असतो जो की राधाकृष्णाचा असतो आणि कबीरच्या हातात त्यांचा फोटो असतो. तर मित्रांनो, आता इथे जर सखीच्या हातात हा फोटो आला तर ती दुसरा फोटो बघेल काय आणि त्या फोटोमध्ये नक्की खरंच कोणाचा फोटो आहे, कबीरचा आणि त्याच्या भावांचा असतो की कुणाचा, हे पाहणं उद्याच्या भागात रंजक ठरणार आहे. आणि सखीला कबीरबद्दलचं बालमित्राचं सत्य समजेल काय, हे पाहणं उद्याच्या भागात नक्कीच रंजक ठरणार आहे. तर नक्की पहा उद्याचा भाग. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि छान छान कमेंट्सही करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.